नमस्कार. लग्नाची तिथी नक्की नाही आणि नवरदेव मात्र घोड्यावर बसायला तयार आहेत अशी स्थिती सध्या आहे. एकूणच काय तर राजकारणात इच्छुकांची संख्या इतकी प्रचंड मोठी असते की निवडणुकांचा हंगाम जवळ आला की प्रत्येकजण गुडघ्याला बाशिंग बांधून उभा असतो. आता हे गुडघ्याला बाशिंग बांधलेले कोण कोण आहेत, लग्न कुणाचं आहे आणि कधी आहे, या सगळ्या प्रश्नाची उत्तरं आपल्याला शोधावी लागतील. लग्न आहे पदवीधर विधान परिषद निवडणुकीचं. ती लवकरच होणार आहे. लवकर कधी हे कुणालाही माहीत नाही. कोरोनाचा कहर सुरू आहे आणि निवडणूक त्यामुळं लांबणीवर पडलेली आहे. आता ती जानेवारीच्या महिन्यात होईल असं अपेक्षित आहे. त्याचं नोटिफिकेशन अजून निघायचं राहिलेलं आहे, पण जोरदार पूर्वतयारी सगळीकडेच सुरू आहे. या निवडणुकीच्या एकूण मतदाराचे आकडे आणि जातीय गणित आपण तपासलेलं आहे. पदवीधरांच्या निवडणुकीतही जातीचं गणित घालावं लागतं. यापेक्षा दुर्दैवाची दुसरी कुठली गोष्ट महाराष्ट्रात असूच शकत नाही. असो, राजकारण आणि जात हा महाराष्ट्राचा स्थायी भाव आहे. आता आपल्याला शोधावं लागणार आहे ते कोण काय इच्छुक आहे, त्याची बलस्थानं काय आहेत आणि त्याचे निगेटिव्ह मुद्दे कोणकोणते आहेत. दोन पक्षासाठी ही निवडणूक खूप महत्त्वाची आहे आणि तिसरे काही पक्ष यात एंट्री करू शकतात. प्रहार जनशक्ती यामध्ये येऊ शकतं, भाजप यामध्ये आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस यामध्ये आहे. याशिवाय छोटी मोठी उमेदवार असतील ती गोष्ट वेगळी. आता निवडणुकांची तयारी आणि उमेदवारांची यादी हे सगळं आपण अभ्यासलेलं आहे. याच्या व्यतिरिक्त काय आहे ते आपण जरा बघूया. आता आपण जाऊया एक एक लोकांवरती जे प्रत्येक पक्षाकडून इच्छुक आहेत. भारतीय जनता पक्षाला अगदी सुरुवातीला आपण घेऊया. भारतीय जनता पक्षामधून अनेक उमेदवार ही निवडणूक लढवायला इच्छुक आहेत. अजूनही भाजपचा प्रभाव कायम आहे असं वाटतं आणि इथून यश मिळवणं सोपं आहे असं अनेकांची धारणा आहे. पण मागच्या 2 निवडणुकीत भाजपला पराभव स्वीकारावा लागला आहे हे विसरून चालणार नाही. सतीश चव्हाणांनी भाजपच्या ताब्यातून म्हणजे श्रीकांत जोशींच्या ताब्यातून 12 वर्षापूर्वीच ही जागा काढून घेतलेली आहे. आता यात कोण कोण इच्छुक आहे. सगळ्यात पहिल्यांदा शिरीष बोराळकर. शिरीष बोराळकरांची जात ब्राह्मण आहे. ते या निवडणुकीत तिकीट नक्की मिळणार असल्याप्रमाणे आता हालचाल करतायत, प्रचाराची यंत्रणा लावतायत. शिरीष बोराळकरांच्या बाबतीमध्ये 42,000 ब्राह्मण मतदान आणि 1 लाखाच्या वर असलेलं ओबीसी मतदान ही जमेची बाजू आहे आणि त्याच मतांच्या आधारावर शिरीष बोराळकर ही निवडणूक जिंकण्याचा दावा करतात. आता घोटाळा असा आहे की शिरीष बोराळकरांच्या ज्या जमेच्या बाजू आपण बघितल्या त्यांना भाजपच्या शीर्षस्थ नेत्यांचं समर्थन आहे. अनेकांना शिरीष बोराळकरांना उभं राहावं असं वाटतं. त्यांची जात मोठ्या संख्येनं या मतदारसंघामध्ये आहे आणि ओबीसीचं पाठबळ मिळण्याची शक्यता आहे. आता असं असलं तरी काही निगेटिव्ह बाजूसुद्धा आहेत, त्याही तपासल्या पाहिजेत. शिरीष बोराळकरांनी ही निवडणूक मागच्या वेळा हारलेली आहे. यात सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे ज्या वेळेला ही निवडणूक झाली त्यावेळेला केंद्रात भाजपचं सरकार होतं आणि राज्यात ते येण्याची शक्यता होती. मोदी लाट जोरदार होती 2014ला आणि त्या मोदी लाटेमध्ये शिरीष बोराळकरांना आपण तरुण जाऊ असं वाटलं होतं. पण शिरीष बोराळकरांना मोदी लाटेत देखील यश मिळवता आलेलं नाही. त्यानंतर दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे की जेव्हा या मतदारसंघात जातीय गणितं घातली जातील तेव्हा मराठा मतदार ब्राह्मण असलेल्या शिरीष बोराळकरांना किती मतदान करेल हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. ओबीसीमधला काही जातींचा समूह हा ब्राह्मण उमेदवाराला मतदान करण्याच्या विरोधात जाऊ शकतो. त्याला कारण भाजपमधलं अंतर्गत राजकारण आहे. त्यात जर तसं घडलं तर शिरीष बोराळकरांसाठी हक्काच्या मतदारांमधून काही मतदान गमावण्याची वेळ येऊ शकते. त्यामुळे शिरीष बोराळकरांच्यासाठी ही निवडणूक टफ होऊ शकते. आता पुढचं नाव प्रवीण घुगे. प्रवीण घुगे हे ओबीसी आहेत, वंजारी आहेत. ओबीसी मतांची संख्या सर्वाधिक आहे. 1,15,000च्या आसपास ओबीसी मतं इथं आहेत. ही प्रवीण घुगेंच्यासाठी अत्यंत जमेची बाजू आहे. ओबीसी मतदारासोबत ब्राह्मण मतदारही म्हणजे जो 42 ते 45,000च्या संख्येने आहे तोही जाऊ शकतो. ही जमेची बाजू आहे. पण मराठा मतदान ओबीसी उमेदवाराला किती मिळेल हा देखील एक मोठा प्रश्न आहे.
त्यासोबत वंजारा असलेल्या घुगेंच्या सोबत ब्राह्मण मतदार राहील का, हाही मोठा प्रश्न पडतोच. त्यामुळे या बाबीची चिंताही घुगेंना सतावत असेल. पण बोराळकरांच्या तुलनेत घुगे हे जरा अधिक सक्षम उमेदवार असतील. भाजपकडून तिसरं नाव चर्चेत आहे, ज्यांनी स्वतःहून उमेदवारीची इच्छा व्यक्त केलेली नाही आहे, पण त्यांच्या कार्यकर्त्यांच्या मधून चर्चा सुरू आहे. ते म्हणजे अरविंद पाटील निलंगेकर यांची. अरविंद पाटील निलंगेकर हे माजी मंत्री संभाजी पाटलांचे बंधू आहेत. ते मराठा आहेत. मराठा मतांची संख्या पुन्हा 1 लाखाच्या वर आहे. पण इथे मोठी विभागणी आहे. सतीश चव्हाण हे मराठा लीडर आहेत. त्यांच्या पुढे अरविंद पाटील निलंगेकरांना किती मतं मिळू शकतील हा प्रश्न आहे. आणि त्यासोबतच एक जमेची बाजू अजून अशी आहे की सतीश चव्हाणांचं प्राबल्य उस्मानाबाद आणि लातूर या 2 जिल्ह्यामध्ये आहे. लातूर जिल्ह्यामध्ये जवळपास 43,000 तर उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये 35,000 अशी 75,000 मतदान आहेत. या मतांवरती अरविंद पाटलांचा संपर्क उत्तम आहे. त्यामुळे या मतामध्ये सतीश चव्हाणांच्या मतामध्ये मोठी विभागणी अरविंद पाटील करू शकतात. बाकी ठिकाणी त्यांचा संपर्क, अन्य लोकांचा मिळणारा पाठिंबा यावर अरविंद पाटील निलंगेकरांची भिस्त असणार आहे. एक नोंद घेण्यासारखी गोष्ट अशी पुन्हा एकदा अधोरेखित करतोय, अरविंद पाटलांनी स्वतः उमेदवारीवर दावा केलेला नाही. त्यांचे कार्यकर्ते दावा करतायत. एक ब्राह्मण, एक ओबीसी आणि एक मराठा, यानंतर आता नव्याने चौथं एक नाव इंटर झालेलं आहे भाजपकडून. ते म्हणजे औरंगाबादमधील शैक्षणिक संस्था चालवणारे बसवराज मंगरुळे. मंगरुळे औरंगाबादमध्ये राहत असले, मोठी शिक्षण संस्था चालवत असले, उद्योग चालवत असले, तरीसुद्धा त्यांचं मूळ उस्मानाबाद जिल्ह्यातल्या उमरगा तालुक्याच्या मुरुमचा आहे. त्यांचा सगळा संपर्क हा उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये आहे. बसवराज पाटील मंगरुळे यांचे सगळ्यांशी संबंध उत्तम आहेत. हे बघताना आणखी एक गोष्ट तपासली पाहिजे की पक्षाच्या बाहेरही त्यांचे नातेसंबंध आहेत. म्हणजे उस्मानाबाद, लातूर आणि नांदेड जिल्ह्यामध्ये जो काही काँग्रेस प्रणित लिंगायत समाज आहे, त्या लिंगायत समाजातली प्रमुख मंडळी, प्रमुख नेते हे बसवराज पाटलांच्या जवळची आहेत, नातलग आहेत. हा एक महत्त्वाचा मुद्दा बसवराज पाटलांच्या दृष्टीने असू शकतो. आजवर बसवराज पाटलांना भाजपने प्रत्येक ठिकाणी डावललेलं आहे. त्यांना अपेक्षा होती विधानसभेत संधी मिळेल, लोकसभेसाठी उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातून संधी मिळेल, त्यासोबत विधान परिषदेवर संधी मिळेल, काहीच नाही जमलं तर राज्यसभेवर घेता येईल असं वाटलं होतं. पण या कुठल्याही संधी बसवराज मंगरुळे यांना मिळालेल्या नाही आहेत. त्यामुळे त्यांनी अजून एकदा स्वतःची दावेदारी केली तर भाजपला त्यांच्या नावाचा विचार करावा लागणार आहे. त्यामुळे मंगरुळे हे लिंगायत समाजाचे म्हणून गोपछडेंना तिकीट नाकारल्यामुळे लिंगायत समाजाला संधी देणं भाजपला आवश्यक आहे. कारण लातूर, सोलापूर, उस्मानाबाद आणि नांदेड या 3 जिल्ह्यामध्ये लिंगायत समाजाचं प्राबल्य देखील मोठ्या प्रमाणावर आहे. आता या समाजाला संधी द्यायची असेल तर भाजप बसवराज मंगरुळे यांच्या नावाचा विचार करू शकतं आणि नव्याने मंगरुळे यांनी आपल्याला उमेदवारी मिळावी असा दावा देखील केलेला आहे. आता मंगरुळेंना उमेदवारी द्यायची ठरली तर घुगेंचा ओबीसी समाज, ब्राह्मण समाज आणि मराठा समाज हा मंगरुळेंच्या मागे उभा राहील का, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. त्यासोबत बसवराज मंगरुळे काँग्रेसची अधिकाधिक मतं राष्ट्रवादीकडे जाण्याच्या ऐवजी ती स्वतःकडे खेचू शकतात. हाही एक मुद्दा गृहीत धरला पाहिजे. तसंच रमेश पोकळे हे अजून एक बीडचं नाव, 5वं नाव येतं. हे 5वं नाव बीडमधून उमेदवारी मिळवण्यासाठी उत्सुक आहे. रमेश पोकळेंना शिक्षक मतदारसंघाची लवकरच येणारी निवडणूक आहे, तिथे उमेदवारी देण्याचं नक्की करून त्यांचा इथला पत्ता कापला जाऊ शकतो. पण त्यांना शिक्षकसाठीची कमिटमेंट पक्षानं करणं आवश्यक आहे. अशा 5 उमेदवारांच्या मधून कोणाचं नाव फायनल होतं हे आता पाहणं रंजक ठरणार आहे. आता पुढचा पक्ष आहे जो म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस, जिथे उमेदवारीसाठी स्पर्धा नाही असं बोललं जातं, पण अनेकांची सुप्त इच्छा इथून उमेदवारी मिळवण्याची आहे. विद्यमान आमदार ज्याने 2 टर्म उपभोगलेले आहेत त्या सतीश चव्हाणांना ही उमेदवारी मिळेल असं नक्की मानलं जात आहे. पण त्यासोबतच ओबीसी असलेल्या निलेश राऊत यांनी देखील मैदानात उडी घेतलेली आहे. स्वतः राऊतांनी प्रत्यक्षरित्या उमेदवारी हवी अशी मागणी केलेली नसली तरीही निलेश राऊतांच्यासाठी उमेदवारीचं लॉबिंग करणारा एक मोठा वर्ग आहे जो सतीश चव्हाणांच्यावरती नाराज आहे.
सतीश चव्हाणांना जमेच्या बाजू अशा आहेत. सतीश चव्हाण मराठा आहेत, त्यांना मराठा चेहरा म्हणून बघितलं जातं. तो एक सर्वमान्य चेहरा आहे. याआधी 2 निवडणुका जिंकलेल्या आहेत, मोठ्या प्रमाणावर नोंदणी केलेली आहे. या चव्हाणांच्या जमेच्या बाजू वगळल्या तर सतीश चव्हाणांच्यासाठी काही निगेटिव्ह मुद्दे पण आहेत. आणि ते कोणते आहेत तर सतीश चव्हाण यांची वर्तणूक ही पक्षातल्याच लोकांना आवडणारी नाही. सतीश चव्हाणांच्याऐवजी तरुण रक्ताला संधी दिली जावी असं काही लोकांचं म्हणणं आहे. पक्षातल्याच अनेक ज्येष्ठ मराठा नेत्याच्या कुटुंबांचं राजकारणच संपवण्याचा उद्योग सतीश चव्हाणांनी केलेला आहे. त्यामुळं त्यांच्यावरती मराठा समाजामधल्या मोठ्या लोकांचा राग आहे. तो राग आता मतपेटीतून व्यक्त झाला तर सतीश चव्हाणांसाठी ही निवडणूक अडचणीची ठरू शकते. निलेश राऊत एक ओबीसी चेहरा आहे, क्लीन चेहरा आहे, पक्षाच्या ध्येय धोरणावर काम करणारा चेहरा आहे, एक विचारधारा घेऊन चालणारा चेहरा आहे, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचं काम उत्तम करणारा व्यक्ती आहे. त्यांना संधी दिली जावी असं म्हणणं असलं तरीही ओबीसी असणं ही जशी जमेची बाजू असेल तशीच ती अल्पसंख्याक असणं म्हणून निगेटिव्ह मुद्दासुद्धा असू शकतो. आत्ताच निलेशला कशाला संधी हवी, त्याला अजून मोठा वाव आहे असं म्हणणारा वर्ग देखील सतीश चव्हाणांच्या बाजूने येऊ शकतो. हा एक मुद्दा देखील निलेश राऊतांच्यासाठी अडचणीचा ठरू शकतो. उल्हास उडान तिसरं एक नाव आहे ज्यांना पक्षामधून तिकीट मिळालं पाहिजे, पण त्यांची स्वतःची कितपत इच्छा आहे, त्यांची स्वतःची कितपत झेप आहे हे देखील तपासलं पाहिजे. आणि चौथं नाव म्हणजे नरेंद्र काळे, ज्यांना इथून तिकीट मिळावं असं वाटतं आणि जे मराठा चेहरा म्हणून सुद्धा टफ देऊ शकतात या निवडणुकीमध्ये. ते चांगलं काम करू शकतात, त्यांना चांगली मतं मिळू शकतात, पण पक्षातल्या नेत्यांच्या मनामध्ये नरेंद्र काळेंचं नाव फायनल झालं पाहिजे. राष्ट्रवादीतली 4, भाजपतली 5 अशी 9 माणसं इच्छुक आहेत. या 9 जणांपैकी कोणीतरी 2 लढणार आहेत. ही निवडणूक दुरंगी होण्याची शक्यता कमी आहे. त्यासोबत आणखी काही रंग भरले जाणार आहेत. त्यामुळे प्रहार जनशक्तीसारख्या म्हणजे बच्चू कडूंच्या संघटनेकडून सचिन ढवळे हे एक नाव आहे जे निवडणुकीच्या रिंगणात उतरू शकतं. आता हे जे उतरणार असले तरीही मतदान किती घेतील आणि कुणाचे घेतील यावरही बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत. त्यामुळे ढवळेंची उपस्थिती, वंचित बहुजन आघाडी काय भूमिका घेणार आहे, एमआयएम काय भूमिका घेणार आहे यावर देखील बऱ्याच गोष्टी अवलंबित असतील. कारण 25,000 मुस्लिम मतं आणि जवळपास त्यापेक्षा अधिक मतं ही दलित मतं आहेत. म्हणजे 50,000पेक्षा अधिक मुस्लिम आणि दलित मतं आहेत जी वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएम म्हणून एकत्र मिळू शकतात. या दोघांनी काही वेगळा निर्णय घेतला तर ही धोक्याची घंटी असेल राष्ट्रवादीच्या उमेदवारासाठीची. एकूणच आता नवी माणसं येणारी, नव्या चर्चा, नव्या मागणी या निवडणुकीत रंगत भरतायत हेही तितकंच खरं. आता बसवराज मंगरुळे यांची एंट्री अजून काय नवे चित्र करते, नव्या चर्चा घडवून आणते हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. आपण पाहिलं आहे ॲनालायझर आणि मी सुशील कुलकर्णी विनंती करणार आहे की चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर नक्की करा.